हॅलो 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 येऊ बुवा हो बुवा सुशांत बुवा पोरांनी मला माझी चिखलात टोपी पाहिजे मी आणतो टोपी नेहमी घालतो माझा प्रत्येक कार्यक्रमात माझी टोपी असते पण या त्याला घाई गडबडीत पोरांनी चिखलात माझी टोपी पाहिजे सगळी माती लागली होती मग ती कशी घालू डोक्यात ना म्हणून पण बुवांना पॉईंट मिळाला चला असू द्या बोलाय काय नसतं तेवढा तरी चला तुमचा उदो करा म्हणून आलेले पारितोषिक देवेश खैरे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे नाच मंडळ धन्यवाद खरी मजा नाचाला रात्री असते का नाही बरोबर ना मनोज दादा कुठे गेलं कुठं हा खरी मजा शेवटी रात्रीची असते जो सरगम नाही का जो मजा आहे शक्तीतुऱ्याची खरी मजा ती रात्रीच आहे म्हणून चला काय म्हणायचं बघा मनोज दादांच्या टेरिस वरती पेरलं पिवलं गहू मनोज दादांच्या टेरिस वरती पेरलं पिवलं गहू सुशांत चांगल्या बोले चांगल्या बोले बुवा देतो बरोबर चला बुवानी त्यांच्यानुसार त्यांच्या बुद्धीला जे पटलं ते बुवानी कार्यक्रम केली मला थोडाच वेळ घेतणार पण थोड्याच वेळात अर्ध्या तासात बुवांना सुपला शॉट लावून जाणार बुवा म्हणतात सुपला शॉट म्हणून आपण कुणाची उदारी ठेवत नाही काय म्हणायचं बघा बुवांची स्तवन सुंदर स्तवन एक नंबर पण बुवा तुम्ही जशा माझ्या चुका काढतात तशा मी तुमच्या सुद्धा चुका काढणार काय म्हणतात बघा बुवांची यमक बुवा स्वतः लेखक आहेत म्हणतात का कवी स्वतः आहे पण तुमच्या चुका मी सुद्धा काढणार कशा काढतोय बुवा लक्ष द्या स्तवनामध्ये बुवा यमक बघा तुमचा हो लोककलेची परंपरा ही अहो तुम्हीच दिली ही पामरा बघा बुवा यमक बघा लोककलेची परंपरा ही अहो तुम्हीच दिली ही पामरा माझा रमवितो तुमच्या चरणी स्वीकारा माझा मुजरा बुवा पामरा मुजरा कुठं आला तुमचं यमक काय मी तुमच्या स्तवाला कट केले कशी बघा लक्षात द्या राहील मजला सदैव जाणे पोचतोय माझा आवाज राहील मजला सदैव जाणे अहो दिला तुम्ही मला मान माय बापा रसिकराजा माय बापा रसिकराजा या कलाकाराचा तुम्ही होता वटिका आणि अर्थपूर्ण गाणं मुजरा पामरा बुवा तुम्हाला घालतो गजरा बरोबर ना याला घालतो मी गजरा तुम्ही करत असा मुजरा म्हणून काय म्हणायचंय बुवा काय म्हणून गेले काय काय म्हणतात याला काही चड्या घालायला बोलत नाही आता हा ऐका हा मला चड्या घालायला आला होता म्हणून मला म्हणतात की याला चड्या घालायला येतात बुवा कट चांगला काढला होता मी बरोबर पण तुम्हाला देत नाही त्याच्यानंतर गणामध्ये बुवा म्हणतात गण सुंदर हो जितना मैं
चाहूं तुम्हें कोई तुझे भी ना चाहे. लांबोरी मोहनचा गाणं सुंदर फेमस आहे. गाणं माझ्या बालपणी हो त्या वाटावळणी हो त्या वाटेन माझ्या वडिलांनी वागलं तुला अनवानी. चाल कापत नाही तुमचा गण कापत नाही. गण कापला असता जशी स्तवन कापले तशी गण तुझा कापला असता. पण गणाला तुमचे हात लावत नाही. बुवा नंतर म्हणतात काय म्हणतात माझ्या गवळणीला बुवाने काट दिली बरोबर ना. थोडा झाला खालीवर पण बुवा तुमची चाल गवळणीची काय म्हणायचं आहे. म्हणजे बुवांचा असा विषय प्रेम पण करायचा आणि गेम पण करायचा बरोबर ना. बरोबर ना. एवढं आम्ही दूध खुलं नाहीये बुवा. म्हणून पहिला ठोका देतो. ठोका चला फिरवायचं. बुवा म्हणतात काय म्हणतात की मला त्याला रेडा म्हणा नाही तर त्याला काय म्हणा सांग म्हणा. मी काय इथं पोरी पटवायला आलो. बुवांचे शब्द आहेत म्हणून ना कट कशी असते बघा कट. ऐका का हे ऐका रे ऐका. हा पोरी पटवायला दिल वेडा नको. काय म्हणतो बघा मी आजची शक्तीवादी बाई आहे आदिबाईची बाजू म्हणतात. म्हणजे मी यांच्याकडून आहे ते तुमच्याकडनं आहे. मला डुलवू नका सांगतोय. हा पोरी पटवायला दिल वेडा नको. खायला कंदी पेड्याशिवाय तो पेडा नको. आम्हाला नवरा पाहिजे हँडसम वा असला जाडा नको. आणि या दापोलीच्या पोरी सुद्धा म्हणतील आम्हाला हा काला रेडा नको. काला रेडा नको. म्हणून वा आदिमाईची बाजू कशी करतात हे तुम्ही आमच्याकडून शिकून घ्या. म्हणून आमच्या नादाला लागायचं काम तुमचं नाहीये. म्हणून सांगते पहिला घ्या. पहिला ठोका तुमच्या जिवारी तुमच्या काळजावरती कसा वार करतो बघा. हो जगानी बघाय रामचंद्राला हे म्हणतात. अजून 5 कार्यक्रम लक्षात ठेवा. तुम्ही आता इथं मला भोगवता म्हणून घ्या. जगानी बघा जारी तू शांत म्हणून तुला बोलचं नाव काय सू वा सू करून या तुम्ही आता. सू तुम्हाला लागेल. सू कशी लागते बघा. जारी तू शांत म्हणते. जारी तू शांत नाही तर करी नांत हो. जारे तू शांत करी नांत. अरे राहशील मला तू वचकून. बुवाला तेव्हा तुला धोका दिला होता. बुवा थोडासा घाबरणार म्हणून पहिली वारी कोणती मिळवून केली. त्यांना माहिती आहे ऋषी भाऊ कसा येतो. आपल्या वाटत गेला की आपण काटा काढल्याशिवाय सोडत नाही. सचिन बुवांचा शिष्य म्हणतात. म्हणून तू शांत करी नांत
बचकून पळ नको काढू तू दचकून पळ नको काढू तू दचकून सुशांत बुवा ढेंगा मारीन तुझी मी पळ नको काढू तू दचकून मारीन तुझी मी पक्ष्यांमध्ये सुंदर असा नाचणारा तो मोर पाहिजे कोण पाहिजे मोर पक्ष्यांमध्ये सुंदर असा नाचणारा तो मोर पाहिजे कोहिनूर हिराई स्वतः आला असता पण चोरायला अट्टल चोर पाहिजे पैलवान किल्ला घरा ठेवा तिकडं लांजाच्या मैदानात दाखवा काय शक्ती पुण्याचा मैदान मारायला त्याला आपल्या आपली चोर पाहिजे म्हणून मला म्हणायचं बाहुबली दिसाया खाली बाहुबली दिसाया खाली आलाय ठोकून दंड हरी रवस माझी नसला 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 हरी रवस माझी नसला मोडू नका काय म्हणतोय अरे कथा सांगतो भीमानी त्या बलवान जरा संघाची तोडली नाडी मोडली काडी युक्ती असे त्या कान्हाची गुरु सचिन ज्ञानाची खान ऋषी बोला तोरणात हचकून पण नाही काढायची दचकून मारीन तुझी म्हणून म्हणून काय म्हणायचं जास्त वेळ घेत नाही थोडाच घेणार थोडाच अर्धा तास किती अर्धा तास पण बारी कशी करतात बुवा बारी कशी करतात तिथं लोकांना नुसतं वव्या बोलायला आलं होतं नुसतं आपलं वव्या बोलतात आल्यापासून वव्या तिथं लोकांना अर्धा झोपवली बारी कशी करतात बुवा ती आज माझ्याकडून तुम्ही शिकून जा म्हणून बुवा गवळणी मला बोलले बुवा मला गवळणीत बोलले काय म्हणतात हो मनापासून हृदयातून मनापासून हृदयातून मी तुझा जहाई गवळी मी तुझा जहाई गवळी सांगतो राधेला प्रेमान हा गवळी म्हणून पण कशी कट असते बघा राधा मंदिरा कानाला काना आणि मी त्या आनयाची राधा आहे बरोबर ना मी त्या आनयाची राधा आहे माझ्या वाटेला जाऊ नकोस नाहीतर मी काय करत बुवा गवळणीची कट कशी असते लक्ष द्या मला आता इथं तरी कोण लिवायला नाही माझ्या गुरुवरांची माझ्या गुरुजनांची माझ्यावरती पुण्य आहे माय मौल्यांचा माझ्यावरती आशीर्वाद आहे म्हणून तुमच्या दिलेल्या प्रत्येक शब्दाला
तोडायची ताकद माझ्या एकट्यात नाही. म्हणून जे पण काय दिलंय ते माझ्या बुद्धीला योग्य वाटल ते मी दिलंय. म्हणून मला काय म्हणायचंय बघा, मी राधा हाय अनयाची, मी राधा हाय अनयाची, नको येऊ माझ्या जवळी. राधा म्हणते ते कानाला, मी राधा हाय अनयाची, नको येऊ माझ्या जवळी. अरे नाव सांगेन मी तुझ्या आई जवळी, नाव सांगेन मी तुझ्या आई जवळी, तुझ्या आई जवळी. मी राधा हाय अनयाची, नको येऊ माझ्या जवळी, नको येऊ माझ्या जवळी. नाव सांगेन मी तुझ्या आई जवळी, नाव सांगेन मी तुझ्या आई जवळी. असं मला पण जमतं. डबल मिनिंग मध्ये बादशाह तुम्ही घरी करायचं काय. सचिन बुवाना तुम्ही बघितलं सगळ्यांनी ना. सचिन बुवांचा अपडेट करते बरोबर ना. सगळं सॉफ्टवेअर इथे इन्स्टॉल केलेत माझ्या. म्हणून बुवा माझ्याशी शब्दांची खेळी तुम्ही करायची नाही. म्हणून सांगते तुम्हाला, जर आता तुम्ही पहिली बारी तुमची चांगली केली म्हणून तुम्हाला चांगलं देणार नाही. तुम्ही जर पुण्यात तुम्हाला माहिती आहे ऋषीचा कसा काचकावत होतो. म्हणून काय करायचं जरा घ्या सारखी वापर किंवा बुवांना पडल्या प्रश्नाचं उत्तर मी दिला होता. आराध्या आनंद शेडगे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि मोरे माऊली नाव आठवत नाही मला आता, मोरे माऊली यांच्याकडून 100-101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं लाख धन्यवाद. बुवांच्या प्रश्नाचं उत्तर दादा मी खुव्याच्या बारीमध्ये दिला होता. बुवा म्हटले होते की असं उत्तर आहे माझं. तर सगळ्यांनी दिले तुमच्या शक्तीमानेनी. त्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे काय असेल तर तुम्ही द्यायचंय. आणि मी बुवांना त्यावेळेस पुराव्यासहित तो उत्तर मी त्यांना दिलाय. आता बुवा मान्य करतात नाही करतात तो त्यांचा प्रश्न. पण मी प्रश्नाची त्यावेळेस त्यांना फोन केली होती की बुवांचा प्रश्न होता नाही का, किती वेळा फिरला काय झाला बुवा कुणी केलं त्याचं नाव मी सांगत नाही. बुवांना ऋतुध्वज वगैरे आहे नाही का. आणि त्याचं उद्दिष्ट असं आहे की पृथ्वीवर अनेक ऋषी तपस्वी यज्ञ करत असतात, त्यांचे संरक्षण करणे हा त्यांचा उद्दिष्ट होता. हे बुवानी मान्य नाही करते. चला असू द्या, त्यांच्या ग्रंथामध्ये नसेल पण माझ्या ग्रंथात जे होतं माझ्या ज्या बुद्धीला पडलं ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. म्हणून मला माझ्यावरती 500 रुपयाची मागाशी उद्या दादा बरोबर ना. म्हणून चांगला झाला बुवा कशी असते लेखनी ऐका. मनान दिलदार हो मनान दिलदार. 500 रुपयाचं मागाशी बक्षीस आलं होतं जनार्दन साहेबांसाठी बरोबर ना. बघाय का. मनान दिलदार
आहे शिवाचा शिलेदार. अशी मांडणी उभा करायला तुमची कण्णी तुटल काय म्हणून मनान दिलदार आहे शिवाचा शिलेदार. स्वभाव झुंजार जशी दुधारी तलवार. हा जादवांचा लेख आहे मनान लेख. हा जादवांचा लेख आहे मनान लेख. आई बाबांचा आहे तो लाडका. कोण हाय कोण कोण दादा कोण हाय कोणच नाही आमच्या जनार्दन दादांसारखा. कोण हाय कोणच तुम्हाला जमणार नाही म्हणून सांगतो. तुम्ही उड्या मारा बिंदास मारा. बुवा अजून म्हणून गेली नाही का. खूप म्हणतात काय काय सांगत होते ब्रह्मज्ञान. लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण स्वतः भाषा म्हणून मला मी आतापर्यंत चांगलेच कार्य आतापर्यंत सगळ्यांना करत आलोय. गेल्या वर्षी सुद्धा आणि या वर्षी सुद्धा तुम्हा मायबाप प्रसिद्ध प्रेक्षकांचं माझ्यावरती चांगलं उत्तुंग प्रेम आहे. म्हणून या वर्षी गणपतीमध्ये 7 दिवसात 11 दिवसात असू द्या थोडा सुट्ट्या नाही तो आम्हाला अल्प कामाला होतो. पण 7 दिवसात 5-7 दिवसाच्या गणपतीमध्ये 5 शो लागेल मला. बरोबर की नाही. म्हणून हे तुमचं प्रेम माझ्यावरती सदैव राहावं हीच इच्छा अपेक्षा करतो. आणि बुवांना दुसरा टोला द्यायचा तुम्ही बोलाल तर देतो नाही तर मी आपला जातो. म्हणून बुवा मी असं सांगणार नाही मी पैसा वसूल करून देणार आहे. मला भले 2 रुपये द्या. कार्यक्रम मी कार्यक्रमच करून जाणार. वा म्हणून कसं बोलते बघा. हो यारानी सकू तुमच्या नावाचं लाल कुकू आहो कपाली सोबल का जुनी झाला बाई वाली सांगा तुम्हाला सोबल का. म्हणून कसा बघा वा कसा बघा. मी दिसायला बारका आहे तो फार पण झटक्यात करीन याला मी गार. दिसायला बारका आहे मी फार झटक्यात करीन याला मी गार. कारण शक्ती तुरा हा मैदानाचा खेळ नाही बुद्धीचा खेळ आहे. बुद्धीचा बुवा तुमची बुद्धी कुठं राहिल्यात सुद्धी ते तुम्ही बघायचं. म्हणून माझ्या जे बुद्धीला पटतं माझ्या जे गुरुबाईने शिकवले ते मी तुमच्या समोर सांगणार आणि तुम्हाला सुद्धा घेणार. त्यात काय वाद नाही. दिसायला बारका आहे मी फार झटक्यात करीन तुला मी गार. नको स्वतःला समजू महान नको स्वतःला समजू महान. म्हणत ना जरी दिसाया असलो मी लहान तरी गाड्या मारीन आज मी. जरी दिसाया असलो मी लहान तरी गाड्या मारीन आज मी.
साथी लंके सासू लंका मन जरी तू असला साथी लंके सासू लंका तुझा अभिमान आज मोरी तुझा अभिमान जरी दिसा असून विमान तरी काय मारणार जरी दिसा असून विमान तरी काय कार्यक्रम बुवाला दिलाय. दोन डोस चांगले दिले. बुवाला का उठणार नाही. बुवाला सलाईन लागल्याशिवाय बुवाला उठायची गरज पडणार नाही. आपला सलाईनच असा असतो. आपला इंजेक्शन लय डेंजर असतो. म्हणून बुवानी सामाजिक गीत सुंदर टाकले. बुवा एक नंबर. मला म्हणजे मी सांगतो शक्ती तुला ना मी घराटे बुवांचा आवडता नक्की फॅन आहे. एका जोरात बुवांच्या आवाजासाठी टाळ्या होऊन जातात. म्हणजे ही कला सतत बुवांना 8-9 कार्यक्रमात आहे आणि तोच आवाज शेवटपर्यंत बुवांचा राहतो. मला माहिती मी केले बुवांसोबत गेल्या वर्षी कार्यक्रम. म्हणून बुवांचा सुद्धा बुवानी सामाजिक गीत चांगले टाकले. पण बुवा हा कसा म्हणजे शक्ती तुला हा बुद्धीचा खेळ आहे. मी सांगत नाही बुद्धीचा खेळ आहे. तुमचा माझ्या काही वैयक्तिक वैर नाही. बरोबर ना. जे माझ्या बुद्धीला पटलं जे माझ्या गुरुवारांनी मला शिकवलंय ज्ञान दिलंय ते मी तुमच्या समोर मांडतोय. म्हणून मला म्हणायचंय काय म्हणायचंय घोटाळा घोटाळा चांगले हे आणले होते. बरोबर ना. पण बुवानी त्यांच्या पद्धतीने बारी चांगली होती. म्हणून मी जास्त बुवांना दुखवत नाही. बुवा आज नवरात्रीत आज नव्हते मला भेटतील. शेवटच्या बारीमध्ये हे लोक काही बोलून जातात. मग आम्हाला ते मग बोलायला दुसरी बारीची वाट बघावी लागते. म्हणून मी त्यावेळेस सुद्धा सांगितलंय जीवन बुवांच्या वेळेस सुद्धा सांगितलंय आणखी सगळे तुरेवाले त्यावेळेस सुद्धा सांगितले की तुमच्यात जी हिंमत आहे तुमच्यात जी धमक आहे तुरेवाले बुवा ती काय असेल ती पहिल्या बारीत दाखवा. बरोबर ना. शेवटच्या बारीत तुम्ही असा करण तसा करण मग तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्या बारीत भेटता त्यावेळेस आम्हाला ते बोलावं लागतं. म्हणून तुमच्यात धमक असेल तर पहिल्याच बारीत बोलून दाखवा. हे मी तेव्हा सुद्धा त्यांना आव्हान केलं होतं. बुवा तुम्हाला सुद्धा तुम्ही तुमच्याकडून अपेक्षा असेल काहीतरी लोकांना चांगलं देऊन जाल. वारकरी संप्रदायातले लोक इथं आहेत जाणकार व्यक्ती आहेत आणि आवाशी गाव त्याला मी ऐकलं होतं. आवाशी गाव हे संप्रदायामधलं एक शास्त्राचं भंडार असलेलं गाव आहे. म्हणून बुवा इथं लोक येडी नाहीये. म्हणून तुम्हाला जास्त काय बोलत नाही. दादाने 5 मिनिटं दिले. 5 मिनिटात मी कार्यक्रम माझा संपवणार. शेवटला एक मी असं एक गीत आणले. बुवा माझे गुरुवर्य आहेत सचिनजी कदम आणि त्यांना सुद्धा जे मुलाचं सहकार्य करतात आदरणीय आमचे गुरु समान आहेत आमचे अंकुशजी मोहिते यांच्या लेखणीतून आलेला सुंदर गीत मी तुमच्या समोर सादर करतोय. काय म्हणायचं आहे. तट्टमुख्य अध्यक्ष अंकुश गजानन शेडगे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. नाच मंडळ आहे त्यांचा आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यांची कलाकाराला असलेली जाण आहे म्हणून लोक पैसे देतात. बरोबर ना. इथं लोकांना पैसे काय वरती आलेलं नाही. मराठी
मराठी माणूस आणि कोकणी माणूसच असा आहे की आपल्या परंपरेला जपतोय, अजून जपतोय. मला आज जवळ 2016 मध्ये पहिला कार्यक्रम केला होता मी आयुष्यातला माझ्या, आणि आज 2025 आहे, बरोबर 9 वर्ष झाले, 9-10 वर्ष झाले. तुमच्या प्रेमाने, तुमच्या आशीर्वादाने मी आज इथपर्यंत पोहोचलोय. म्हणून मला काय म्हणायचं, जे तुम्ही प्रेम दिलात ते कायम टिकवणार. आणि बुवांना सुद्धा, चांगले चांगले बुवा सुद्धा, बुवा तुम्ही चांगलेच आहात, तुमचा बुद्धीचा विकास हा कायमचा झालेला आहे. म्हणून मला काय म्हणायचंय, मी जास्त बोलत नाही, पण एक गीत तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि त्या माणसाच्या लेखणीतून 3री-4थी नापास बुवा, वा 3री-4थी नापास असलेला माणूस आहे तो, पण त्यांची बुद्धी बघा किती तल्लक आहे. म्हणून मला काय म्हणायचं, हो राज, खाली घ्या, खाली घ्या. हो पंढरपुरात, या पंढरपुरात काय वाजत गाजत, सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत. बरोबर ना, राजा भीमकाच्या उजनी कन्या काहीतरी म्हणतात. चला असू द्या. म्हणून मला काय म्हणायचं आहे, बुवा तुमच्यासाठी खास हा गाणं, आणि तुम्हा माई मावल्यांसाठी सुद्धा गाणं. माझ्यावरती असलेलं प्रेम, मला जी इथं गाण्याची संधी दिला म्हणून तुमच्यावरती प्रेम. काय म्हणायचं, एक शब्द तुमच्यासाठी, तुमच्या प्रेमाखातीर काय म्हणायचं, हो लक्ष द्या, तुमच्यासाठी आणलाय हा गाणं. हातात ऐका, 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 1 मिनिट ऐका. हातात घेऊन हात, वा हातात घेऊन हात, नाही सोडायची ही साथ. तुम्हाला जसं प्रेम देतात तसं ऋषी बुवा सुद्धा प्रेम देतो. जसं पुढचं वागणार तसा ऋषी बुवा वागणार. म्हणून मला म्हणायचं आहे, हातात घेऊन हात, नाही सोडायची ही साथ. वा ऐका, टिकवू जन्मभर, वा टिकवू जन्मभर प्रेमाचं आपलं नातं. 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 नाही सोडायची ही साथ, नाही सोडायची ही साथ. टिकवू जन्मभर प्रेमाचं आपलं नातं. टिकवू जन्मभर प्रेमाचं आपलं नातं. म्हणून मला काय म्हणायचं आहे, तुमच्या अंगावरती शहारा आणला आता ऋषी भुवन नाव समजलं नाही. म्हणून काय म्हणायचं बघा, तुझी माझी विचारांची मारामार, तुझी माझी विचारांची मारामार, तुझी झाला असेल तर, झाला असेल तर जिव्हारी तुमच्या वार, जिव्हारी तुमच्या वार, झाला असेल तर जिव्हारी तुमच्या वार, निघून गेली रात,
दापोलीकर सांगतील उद्या दापोलीकरांच्या काळजात घर करून गेल्या ऋषी बुवा उद्या सांगतील तुम्ही सुद्धा चांगले शाहीर आहात म्हणून तुम्हाला चांगल्या प्रकारेच मालिकाची दिली आहे म्हणून मला काय म्हणायचं लक्षात उद्या विचारांची सचिन गोवानी सांगतात की कोणताही आधार असल्याशिवाय कोणतं गाणं बोलायचं नाही आणि ती ठेव मी कायम मनात जपले म्हणून मी म्हणतो साठी कोण सांगतो सगळ्यांना काय सांगतो कोकणची कला ही कला नाही तिला हो जात पात नाही तिला हो जात पात जन्मभर काळजावरती वार करणारे ऋषी बुवा म्हणून आपले असलेले शब्द सगळे हे तुमच्या मनाला लागणार आणि लोकांच्या सुद्धा मनामध्ये ऋषी कदम हा नाव करून जाणार म्हणून मला म्हणायचंय चला तुमच्या प्रेमाने तुमच्या आशीर्वादाने भरपूर कमावलंय तुम्ही मला भरपूर साथ प्रेमाची दिलात आणि बुवाला सुद्धा तशीच प्रेमाची साथ द्या बुवाला सुद्धा लांब जायचंय बुवा तुमची रात्र